15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सकाळी 6 वाजता हिंदू निष्पाप कुटुंबावरती जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अखंड हिंदू समाज आज रस्त्यावरती आलेला आहे। कर्नाटकहून आलेलं पोटाचं खळगी भरण्यासाठी मोहन केसरीकर आणि त्यांची सौभाग्यवती मनीषा केसरीकर ते फक्त हिंदू आहेत आणि हिंदू माझ्या घराच्या शेजारी नको म्हणून गेले 7-8 महिने त्रास दिला जात होता आणि त्या निष्पाप नवरा बायकोंना काही कारण नसताना त्यांच्यावरती खुनी हल्ला केला। त्या हल्ल्यामध्ये मनीषाताईंचा मृत्यू झाला 1 तासाच्या आतमध्ये आणि 2 दिवसानंतर मोहन केसरीकर यांचा मृत्यू झालेला आहे। आमची मागणी सरकारकडे हीच आहे, तात्काळ याला तर अटक केलेली आहे पोलिसांनी, त्याचं चार्जशीट लवकरात लवकर दाखल करावं, विशेष सरकारी वकील नेमून करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवून त्याला फासाच्या सुळावरती चढवावं की जेणेकरून परत कुठल्या निष्पाप हिंदूंची अशी त्यांच्यावरती वेळ येणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी। यासाठी आज आमचा मोर्चा आहे। एक मुलगा आणि एक मुलगी अख्खं घर उद्ध्वस्त झालेलं आहे। 80 वर्षाचे आजी आणि आजोबा आहेत, त्यांना एक चुलता आहे तो पण अपंग आहे, त्यांचंही लग्न नाही। अशा घराची वाताहत या जिहाद्यानं केलेली आहे आणि त्यामुळे जे विचारवंत महाराष्ट्रामध्ये धर्मनिरपेक्षावरती बोलतात, जेव्हा कधी आम्ही भूमिका घेतो तेव्हा ते हिंदू मुसलमान करतायत। अरे हिंदू मुसलमानचा हा विषयच नाही ना। त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या तज्ज्ञांना जे टीव्हीवरती बोलतात, मीडियामध्ये बोलतात किंवा विचार व्यक्त करतात, त्यांनी आता ह्याचं उत्तर द्यावं। या कुटुंबाला मारलं का, त्यांचा मर्डर कशासाठी केला, याचं कारण काय आहे आणि त्याच्यावरती तुम्ही भूमिका व्यक्त करावी आणि ह्याला तात्काळ फासावरती चढवावा। आणि ह्या दोन्ही मुलांना, फिर्यादी मुलगी आहे आणि मुलगा साक्षीदार आहे, यांना पोलीस प्रोटेक्शन द्यावं जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत। आणि हिंदू समाजाला आमची हात जोडून विनंती आहे, आपण सगळ्यांनी या दोन्ही मुलांच्या पाठीमागं आपल्या घरातली मुलं आहेत असं समजून आपण पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीमागं उभं राहावं अशी विनंती आहे। त्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीची आम्ही सगळी त्याची काळजी घेणार आहे। आम्ही आज या मोर्चामध्ये आव्हानी लोकांना करणार आहे, त्यांना आर्थिक पण मदत सगळ्यांनी करावी। त्या मुलीच्या आणि मुलाच्या नावावरती आम्ही आज अकाउंट काढलेला आहे, त्याचा QR कोड आम्ही देतोय। ज्यांना जमेल तसं त्यांनी त्यांच्या या अकाउंटवरती मदत पाठवावी, कारण आज आपण सगळे एकत्र आलोय पण उद्या आपण सगळे त्यांना भेटू अशी परिस्थिती नाही। प्रत्येकाच्या पाठीमागं व्याप आहे, प्रत्येकाच्या पाठीमागं काम आहे, तर सगळ्यांनी, कोण व्यापारी असतील, उद्योगपती असतील, राजकारणी असतील, अन्य कोणी असतील दानशूर व्यक्ती, त्यांनी त्यांना मदत करावी अशी आमची विनंती आहे। त्यांच्या संदर्भामध्ये मंगळवारी परत आम्ही त्यांना कुठं ठेवायचं, काय करायचं, शाळेचं काय करायचं, वसतिगृहाचं काय करायचं ह्याची एक व्यवस्थित चर्चा करून आम्ही मंगळवारी सगळे निर्णय घेऊ। मोर्चा कशा पद्धतीने नियोजन केलं आहे? आज आम्ही शिवतीर्थापासून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून, महामानव डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करून, कारण बाबासाहेबांच्या संविधानावरती आपण चालतोय, हे कायदा मानायला तयार नाहीत। कुठल्याच काल तुम्ही बघितलं वंदे मातरमचा विषय आला, जेव्हा केंद्र सरकारने एक भूमिका घेतली, वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झालेत तर आता संपूर्ण गीत गायलं जाईल, ह्याच्यावरती लगेच हे आक्षेप घ्यायला लागले। अगोदर 1971ला हा कायदा आलाय, जे राष्ट्रीय सन्मान आहेत त्यांना त्यांचा अपमान करू नये प्रतिबंधात्मक कायदा आलाय, त्यामध्ये राष्ट्रध्वज होता आणि राष्ट्रगीत होतं आपलं जनगण मन। वंदे मातरमचा आता त्यामध्ये समावेश केला, त्याच्या संदर्भातले कडक कायदे केले, आता लगेच हे बोलायला लागले आम्हाला ते मान्य नाही, म्हणजे ह्यांना कायदाच मान्य नाही। म्हणून बाबासाहेबांच्या चरणी आम्ही नतमस्तक झालो, या जिहाद्यांना चांगली बुद्धी द्यावी आणि कायद्याप्रमाणे त्यांनी वागण्याचा प्रयत्न करावा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं आम्ही शिवतीर्थावरती त्यांना अभिवादन केलंय, कारण त्यांनी असं अधर्माच्या बाबतीमध्ये भूमिका घेतलेल्या लोकांना त्यांचा शिरछेद केलेला आहे, धर्माचं संरक्षण केलेलं आहे। आणि म्हणून आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांना अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात करतोय। महानगरपालिकेच्या चौकामध्ये या मोर्चाचा आम्ही समारोप करणार आहे।